माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत. ते केव्हाही भेटले तरी त्यांच्या हातात एखादं पुस्तक असतंच असतं. मला त्या गृहस्थाबद्दल फारच मोठा आदर वाटत होता. सदा सर्वदा हातात ग्रंथ बाळगणारा हा गृहस्थ जरा विद्वान, महान पंडित किंवा श्रेष्ठ तत्ववेत्ता असला पाहिजे असं माझं ठाम मत होतं. कधी काळी एखाद्या विषयावर चर्चा होण्याचा प्रसंग आला तर हा गृहस्थ फारसा बोलत नसे, आपलं मत प्रकट करीत नसे. त्यामुळे तर त्यांच्याविषयीचा माझा आदराचा ग्रह दुणावला होता. परंतु माझ्या कल्पनेला धक्का देणारी एक घटना घडली. त्या गृहस्थाच्या हातात संस्कृती संगम हे पुस्तक चांगलं महिनाभर वागवलेलं मी पाहिलं. त्याच पुस्तकातील काही भागावर आमच्या बैठकीत वादविवाद झाला. त्या पुस्तकातील विषय मांडणीवर चर्चा झाली होती. मी मोठ्या अपेक्षेने त्या गृहस्थांना काही प्रश्न विचारले. शेवटी त्यांनी बरेच आडेवेडे घेत आडवडिलांनी मला सुचवलं की त्यांनी अद्याप ते पुस्तक वाचलेलं नाही. त्यांच्या निकटवर्ती मित्रांजवळ मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला असं कळून आलं की त्या गृहस्थांना पुस्तकं वाचण्याची आवड नसून पुस्तकं केवळ हातात वागविण्याचा नाद आहे. आपण वाचनप्रेमी आहोत अशी लोकांची समजूत करून द्यावी एवढाच त्यांचा ग्रंथप्रेमाचा अर्थ. त्या गृहस्थांना खरं म्हणजे वाचक म्हणणं हे सुद्धा चुकीचंच आहे. आणि वाचक म्हणायचंच असेल तर त्यांना निर्वे वाचक म्हणता येईल. परंतु खऱ्या अर्थाने ते अवाचकच. एका माळकऱ्याची गोष्ट सांगतो. त्या माळकऱ्याच्या घरी देवघरात एक पोथी होती. चांगल्या रेशमी फडक्यात ती गुंडाळून ठेवलेली होती. माळकरी रोजच्या रोज आंघोळ करून त्या पोथीची पूजा करीत असे. गंध, पुष्पे, धूप, दीप, नैवेद्य आदी उपचार रोज होत असत. पूजा झाल्यावर एकदा साष्टांग नमस्कार मिळण्याचे भाग्य पण त्या पोथीचं दैवात होतं. सणासुदीला पंचपक्वान्नाचं ताट त्या पोथीपुढे येईल. माळकऱ्याचा भक्तिभाव त्या पोथीवरून रोज ओसंडून जात होता. एकदा त्यांच्या घरी एक कथेकरी पुराणिक आला. पुराणिकांचं लक्ष सहज त्या पोथीकडे गेलं, कारण त्या पोथीची पूजा झालेली होती. पोथीला नारळ फोडला होता. खडी साखर, खोबऱ्याचा प्रसाद सर्वांना दिला गेला होता. पुराणिकांनी माळकऱ्याला विचारलं, ही पोथी कसली आहे? कशाची पूजा करता तुम्ही रोज? माळकऱ्याने उत्तर दिलं, ती पोथी कोणाची महाराज याची मी कधीच चौकशी केली नाही. मी कधी वाचतही नाही ती. मी तिची रोज फक्त पूजा करतो एवढंच. पुराणिकांना उत्सुकता होती म्हणून त्यांनी पोथीला गुंडाळलेलं वस्त्र सोडून पाहिलं. आश्चर्याची गोष्ट अशी की सारी पोथी कसरीने खाल्लेली होती. पानेचा पाने कीटकांनी फस्त केली होती. पोथी श्रीमद भागवताची होती, परंतु भाग कसरीने खाऊन टाकल्यामुळे केवळ गवत एवढंच वाचता येत होतं. भाविक माळकऱ्याने भागवताचं गवत करून टाकलं होतं. हा माळकरी ग्रंथ रक्षकही नव्हे किंवा ग्रंथ वाचकही नव्हे. अवाचक वर्गातच त्याची गणना करावी लागेल. एक भगिनी रोज क्लबकडे जातात. जाताना किंवा येताना रोज त्यांची कार वाचनालयाच्या दारात थांबते. आम्ही बघतो. दिसायला सुबक असेल असं एखादं पुस्तक त्या रोज बदलून घेतात. दुसऱ्या दिवशी ते पुस्तक परत केलं जातं. एखादं गर्द तांबड्या किंवा गर्द निळ्या रंगाचं पुस्तक द्या अशी त्यांची मागणी असते. अंगावर नेसलेल्या पातळाला शोभेल अशा रंगाचं पुस्तक त्या घेऊन जातात. कधी मॅचिंग कलरचं पुस्तक घेऊन जातात तर कधी कॉन्ट्रास्ट कलरचं पुस्तक घेऊन जातात. त्या पुस्तकाचं कार्य म्हणजे त्यांचा छान चौकीत आणि सजावटीत भर घालणं एवढंच असतं. त्यांना वाचक म्हणावं की नाही याबद्दल शंकाच आहे. केवळ मिरवणाऱ्या वाचकांच्या यादीत त्यांचं नाव घातलं पाहिजे. त्या रोज पुस्तक परत करतात एवढाच त्यांचा गुण ग्रंथालयाचा अहवालात नमूद करून ठेवलेला आहे. आणि एक बापूसाहेब आहेत. ते कधी कधी ग्रंथालयाला भेट देतात. एखादं नवं पुस्तक नेतात पण स्वतः कधी वाचत नाही. दुसऱ्याला वाचायला मिळू देत नाही. ग्रंथालयाचा मनुष्य दाराशी आला तर थकलेली वर्गणी देऊन टाकतात. परंतु ग्रंथालयातून आणलेलं पुस्तक परत करण्यासाठी त्यावेळी सापडेलच असं सांगता येत नाही. काही लोकांची तर्रा यापेक्षा जरा निराळीच असते. त्यांच्या शय्यागृहात पुस्तकांचा लहानसा संग्रहच असतो. रोज नियमाने ते एखादे पुस्तक वाचतात, पण वाचनाचा उपयोग ते औषधासारखा करतात.
काही लोकांना झोप येत नाही, डॉक्टर त्यांना झोपेची गोळी देतात. गोळी घेतली नाही तर त्यांना झोपच येत नाही. दादासाहेब झोपेसाठी गोळी घेत नाही. पुस्तकाचे एखाद दुसरे पान त्यांना झोपेसाठी समर्थ असते. झोपेचा अंमल बसण्यापूर्वी जे वाचलं असेल ते ध्यानात ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर मुळीच नाही. कारण त्यांचा वाचनाचे पृष्ठांक ओळीने असतात असं नाही. कोणत्याही पुस्तकाचं कोणतंही पान ते वाचायला घेतात. झोप आली म्हणजे वाचलेला मजकूर, ते पुस्तक, लेखकाचा आशय या सर्वांवर झापड पडते. दुसऱ्या दिवशी झोपेपूर्वी कोणत्या पुस्तकाचं कोणतं पान वाचलं जाणार ही गोष्ट योगायोगाची. काही लोक रोज वाचतात, नेमाने वाचतात, अनुक्रमे वाचतात, परंतु आपण काल काय वाचलं हे त्यांच्या ध्यानात मुळीच नसतं. खुणेचा कागदापासून ते पुढे वाचत जातात. वाचन संपलं की पुन्हा पानात खुणेचा कागद घालून ठेवतात. त्यांना एखादं जाड पुस्तक कायमचं पुरतं. पुस्तकाचा शेवट होईपर्यंत पहिला भाग पूर्ण विसरून जातो. पुस्तकाची किती पारायणे झालीत हेही त्यांच्या लक्षात नसतं. घाण्याच्या बैलासारखं त्यांचं वाचन अविरत चाललेलं असतं, परंतु ते पुढे कधीच जात नाही. वृत्तपत्रांचा जुजबी वाचकांचा वर्ग लक्षात घेण्यासारखा आहे. मोबाईल सोबत एक किंवा अनेक वृत्तपत्रे रोज वाचल्याशिवाय त्यांना जेवण सुद्धा गोड लागत नाही. वृत्तपत्र टाकणाऱ्या पोराची ते उत्कंठतेने मार्ग प्रतीक्षा करीत असतात. वृत्तपत्रात छापून आलेली प्रत्येक गोष्ट सत्य असते असं त्यांचं प्रामाणिक मत असतं. काल आपल्याच गावात वादळ होऊन पाऊस पडला ही गोष्ट दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रात वाचल्यानंतरच त्यांना खरी वाटते. वृत्तपत्रात वाचलेल्या बातम्यांचा व मतांचा भांडवलावर ते आपली विद्वत्ता कोणत्याही ठिकाणी प्रकट करायला भीत नाहीत. त्यांचा उथळ ज्ञानाला खडखडाटच फार असतो. मिळालेल्या या अर्धवट ज्ञानाचा त्यांना एवढा हट्ट असतो की ब्रह्मापीच तम नरम न रंजयती अशी अवस्था होते. आणि ज्ञानाचं असंच आहे. ज्ञानजलाचे थोडेसे घोट घेतले तर माथं भडकून जातं, परंतु ते पुष्कळसं घेतलं म्हणजे मध उतरून जातो. ज्ञानाचा महिमा असा आहे. काही वाचक घोके असतात. वाचलेलं साहित्य वाचून वाचून ते कंठस्थ करून टाकतात. प्रसंग आला की भडाभडा बोलून मोकळे होतात. त्यांचं पाठांतर पाहून आणि अनेकांची वचनं जिव्हाग्र्यावर नाचत ठेवण्याची शक्ती पाहून श्रोता स्तंभित होऊन जातो. अशाच एका पडिकाची हकीकत सांगतात की हा पडिक विद्वान सभेत व्याख्यान द्यायला उभा राहिला. व्याख्यान सुरू झालं. तो एका मागून एक विधाने करू लागला. त्या सभेत एक चिकित्सक श्रोता होता. तो सभेत उभा राहिला. व्याख्यात्यांनी एखादं विधान केलं की तो श्रोता ते विधान कोणाचं आहे हे तात्काळ सांगे. त्यामुळे व्याख्याता चिडला. शेवटी त्या चिकित्सक श्रोत्याला तो म्हणाला, महामूर्ख गाढव आहात तुम्ही, तुम्हाला मुळीच अक्कल नाही, बिंडोक आहात तुम्ही. तो श्रोता ताडकन म्हणाला, तुमच्या सगळ्या व्याख्यानात खास तुमचे असे एवढेच शब्द आहेत. तुमचे इतर सारे व्याख्यान इतरांच्या मतांवर आणि वाचनांवरच चाललंय. केवळ पाठांतरासाठी केलेलं वाचन केव्हाही श्रेष्ठ दर्जाचं मानलं जाणार नाही. ज्यात अनुभूती नाही, जीवन विषयक साक्षात्कार नाही, मनन चिंतनाचा आधार नाही, ध्येयवादाचा ओलावा नाही, असलं वाचन केव्हाही हिनकसच म्हणावं लागलं. कित्येक जण क्षणिक मनोरंजनासाठीच वाचतात. त्यांची आवड जरा आगळीच असते. गुप्त पोलिसांच्या चातुर्याची एखादी कथा त्यांनी वाचली नाही असा सप्ताह जात नाही. डिटेक्टिव्ह कथालेखक हे त्यांचा आराध्य दैवत. एकदा त्यांनी ग्रंथालयातून गीता रहस्य पुस्तक आणायला आपल्या मुलाला सांगितलं, परंतु गीता रहस्य आणल्यानंतर ही रहस्य कथा नसल्याचं रहस्य त्यांना उलगडलं. रहस्य कथा नसलेलं पुस्तक म्हणजे गीता रहस्य, एवढंच ज्ञान आज त्यांच्या संग्रही गीता रहस्याबद्दल आहे. लोकमान्य टिळक आज असते तर आमच्या ह्या दोस्ताने बाबूराव अर्नाडकरांच्या तर्फे लोकमान्यांवर गीता रहस्य नाव देऊन
रहस्य कथाप्रेमी जनतेचा विश्वासघात केल्याचा खटला नक्की नोंदवला असता. असे एकांगी वाचक काय कामाचे. परंतु वाचनाचं मनोरंजनाचं कार्य डावलता येणार नाही. मनोरंजन हा वाचनाचा एक उद्देश आहे. आजच्या यंत्रयुगात मानवाचा बराच काळ रिकामपणाचा आहे. ती रिकामपणाची वेळ श्रेष्ठ साहित्याच्या वाचनाने भरून निघणं अत्यावश्यक आहे. बालपणात तर सर्वांनाच रिकामा वेळ मिळतो. पाठ्यपुस्तकांकडे कानाडोळा करणाऱ्या मुलांना अवांतर वाचनासाठी मुलांना पचणारे, रुचणारे आणि त्यांच्या जीवनाला योग्य वळण लावणारे वाङ्मय वाचावयास दिले पाहिजे. पुस्तकं वाचून त्यावर चिंतन करून त्यांची टिपणं ठेवून आपल्या जीवनावर सुसंस्कार घडविण्याचे कार्य ग्रंथ वाचनाशिवाय साध्य होणार नाही. वाचनप्रेमी लोकच ग्रंथ निर्मिती करतात आणि ग्रंथ लेखकच संस्कृतीची घडण करीत असतात. वाचन प्रेमी लोकांची धाव नेहमी ग्रंथालयाकडे असते. कल्पना करा की जगातली सर्व पुस्तकं, सगळी वृत्तपत्रकं, सारी मासिकं एका सकाळी सकाळी नाहीशी झाली तर काय होईल. अनेकांचे घोटाळे होतील. आमच्या बापूसाहेबांना चहा गोड लागायचा नाही, कारण त्यांना सकाळच्या चहा बरोबर वृत्तपत्रातील लज्जतदार बातम्या चघळायची सवय आहे. आमच्या या भाईंची झोप उडेल, कारण वाचता वाचता झोपायचं ही त्यांची आदत आहे. विठू काकांचं जेवण थंडावेल, कारण त्यांना जेवणापूर्वी गुरुचरित्रातल्या 4 ओळी वाचल्याशिवाय भोजन घेणं रुचणार नाही. आमच्या विश्वासला नट्यांचा खाजगी जीवनातली बारीक सारीक माहिती नियतकालिकातून वाचून स्मरणात ठेवायचा नाद आहे. शांतारामला बाजारात जावंसं वाटणार नाही, कारण नव्या नव्या पुस्तकांची रंगीत संगीत मुखपृष्ठ पुस्तकांच्या दुकानासमोर उभं राहून पाहण्याचा त्याला नाद आहे. बिट्ट्या क्रिकेट खेळणार नाही, पण खेळाडूंच्या खेळाची माहिती वाचली नाही तर तो बेचैन होतो. सेवानिवृत्त रावसाहेब आपलं उर्वरित आयुष्य जाड काचेचा चष्मा लावून अद्वैतवादावरील पुस्तकं वाचवण्यात घालवित असतात. त्या साऱ्यांचं कसं होणार. ही पोरगी नुकतीच कॉलेजला गेली, तिला श्रेष्ठ दर्जाच्या कादंबऱ्या वाचायला मिळाल्या नाहीत तर तिला आपलं जीवन व्यर्थ वाटेल. शाळागृहांच्या भिंतीत कोंडलेली कोट्यावधी मुलं रस्त्यावर मुकाट सुटतील. पुस्तकच नाही तर अभ्यास कशाचा करायचा. जाडीजुडी पुस्तक वर्गात नेऊन कोड्या कोड्या विद्यार्थ्यांवर भाव मारणाऱ्या आचार्य प्राचार्य लोकांची त्रेधा उडेल. लेखक, प्रकाशक, मुद्रक या शब्दांचे अर्थ पाहायला डिक्शनरीच उघडावी लागेल. पण डिक्शनरी तरी असणार कुठं. हातभर उंचीची पुस्तकं बाळगणाऱ्या वकिलांच्या धंद्याला जबरदस्त मंदी. सगळे रद्दी डेपो रद्दीत निघून जातील. पुस्तक विक्रेत्यांना भेड विकत बसावं लागेल. सर्व संशोधकांना पुस्तकांच्या अस्तित्वाबद्दल संशोधन करावं लागेल. 1 की 2, आणखी किती गोंधळ उडेल याचा विचार केलेलाच बरा. परंतु जगातल्या सर्वच्या सर्व छापलेला संभार नाहीसा होण्याची भीती आता राहिलेली नाही. सोबतीला मोबाईल आले. रोज पुस्तकं छापून बाहेर पडतायत. वृत्तपत्रे खेड्यापाड्यापर्यंत पसरत आहेत. मासिकांचा नियतकालिक आवृत्त्या निघतायत. वाचनालयाच्या प्रसाराचा वाचा फुटत आहे आणि जडीस्थळी काष्टीपाशाने वाचनीय साहित्याला बहर येत चाललाय. वाहन आहे ती वाचकांचीच, वाचकच नाहीत. भारताचाच विचार केला तर कितीतरी लोक आजही निरक्षरच आहेत. त्यांना डोळे आहेत पण वाचनाच्या दृष्टीने ते आंधळेच आहेत. पण लक्षात घ्या, आजचं जग वाचकांचंच आहे, साक्षरांचं आहे, जाग्या लोकांचं आहे. जगावर आज कागदाचं राज्य आहे, पुस्तकांचं साम्राज्य आहे, वृत्तपत्रांचं अधिराज्य आहे. याचं कारण पिढ्यानपिढ्या अनुभवाचे भांडार आज पुस्तक रूपाने मूर्तिमान झालेले आहेत. अनुभव हे अमूर्त निराकार असतात, परंतु भाषेमुळे ते साकार होतात आणि वाचकांपुढे पुस्तक रूपाने दृश्यमान होतात. पुस्तकांचं तर सोडूनच द्या, परंतु त्यातल्या एकेका शब्दाचा विचार केला तरी असं दिसून येतं की त्या एकेका शब्दाने शेकडो वर्षाचा प्रवास केलेला आहे. सहस्रावधी लोकांचे संस्कार त्याने झेललेले आहेत. अनंत लोकांचा तो उपयोगी पडलेला आहे.
आणि वाचनाक्षम डोळ्यांसमोर आपल्या सेवेसाठी मोठ्या अदबीने उभा आहे. त्याची सेवा घेतली तर तो आनंदाने नाचायला लागतो, पण त्याच्याकडे पाठ फिरवलीत तर मात्र त्याचा विरस होतो. कथा, काव्य, कादंबरी, इतिहास, चरित्रे, पुराणे इत्यादी विविध अंगांनी नटून थटून साहित्य आपल्या सेवेसाठी तत्परतेने उभं आहे. तुमच्या डोळ्यांपुढे ते आषाढभूत नजरेने पाहत आहे. आपले हात पसरून येत्या जात्या वाचकाला त्याचा आग्रहाचं निमंत्रण आहे. ते तुम्हाला ग्वाही देतंय, या वाचा, आनंदित व्हा, उल्लसित व्हा, उत्तेजित व्हा, उन्नत व्हा, भूतकाळाच्या परंपरेचे वारसदार व्हा, उज्ज्वल भविष्याचे पेरते व्हा, तुम्ही मोठे व्हा आणि आम्हालाही मोठं करा. साहित्याचा कोणत्याही दालनात पाऊल टाकल्याबरोबर आसमंतात पसरलेले शब्द तुमच्या भोवती गोळा होतील. जरा चिकित्सक नजरेने त्यांच्याकडे पहा. एक एक शब्द तुमच्यावर मोहिनी टाकेल. काही शब्द खडबडीत असतात तर काही गुडगुडीत असतात, काही वृक्ष असतात तर काही रसाळ असतात, काही मुडमुडू रडायला लावतात तर काही खुदुखुदू हसवतात, काही रंगीबेरंगी तर काही रटाळ असतात, काही डळमळीत असतात तर काही चपखल बसलेले असतात, काही गुलगुलीत असतात तर काही टणटणीत असतात, काही शब्द फाटके असतात तर काही गुटगुटीत असतात, काही भुसभुशीत असतात तर काही सनसनीत असतात, काही शब्दांना घमघमाट असतो तर काही शब्दात बुचबुचाट असतो, काही शब्द गोलमाल असतात तर काही गले लठ्ठ असतात, काही तर अगदीच काचकिरडे असतात. चावरे शब्द, बोचरे शब्द, टोचरे शब्द, एक की दोन. शब्दांची ही विविधता जाणण्यासाठी वाचकाला शब्दांच्या सागरात जाऊन डुंबायला पाहिजे. शब्दांचा खडखडाट ऐकायला पाहिजे. तरंगत्या शब्दाबरोबर तरडायला पाहिजे. थपथपलेल्या शब्दांचं रसग्रहण करायला पाहिजे. सुगंधी शब्दांचा वास घ्यायला पाहिजे. एक एक शब्दात जर एवढी किमया भरली असेल तर असे शब्द एकत्र आले तर केवढं दिव्य करतील. त्या दिव्यत्वाची अनुभूती घ्यायची असेल तर सरस्वतीच्या मंदिरातील सारस्वतांच्या दालनात पाऊल टाकलं पाहिजे. रांगत्या मुलांपासून ते काठीच्या आधाराने चालणाऱ्या वृद्धांपर्यंत सर्वांना कथांचं आकर्षण आहे. मुलांना काऊचिऊच्या गोष्टी आवडतात. किशोर कुमारांना शौर्य कथा स्फुरण देतात. तरुण तरुणींना यौवन कथा भुरळ पाडतात. वृद्धांना आवडणाऱ्या कथांचाही एक विभाग आहे. कुणाला कथा रमवितात, कुणाला लघु कथा लोभवितात, कुणाला दीर्घकथात रस वाटतो तर कुणाला कादंबरी आकृष्ट करते. कथा वाङ्मय अबालवृद्ध स्त्री पुरुषांचं रंजन करतं. काव्याची माधुरी काय वर्णावी. अलौकिक कल्पना, प्रासादिक ओजस्वी शब्द आणि रस निष्पत्तीवर अनुकूल असलेली छंदोबद्ध रचना पशूंना सुद्धा गुंगवते. मग मानवांना ती आनंद देईल यात नवल कसलं. ज्ञानोबांच्या ओव्या, तुकाराम महाराजांचे अभंग, एकनाथ महाराजांची भारुड, रामदास स्वामींचे श्लोक, जनाबाईंचे भक्तिभाव गीत खेड्यापाड्यातील घरादारात सुद्धा आनंद निर्माण करीत आहेत. माडगुळकरांचं गीत रामायण सुधीर कंठातून गायलं जात असताना हजारो लोकांचा श्रोतृवर्ग चित्रवत स्तब्ध होतो. या काव्याचा महिमा नव्हे का. काव्य वाचता वाचता माणूस रंगून जातो. त्याचा चित्तवृत्तीत तल्लीन होतात. कविवाणीने तो भारावून जातो आणि वा वा असं सहज उद्गार वाचकांच्या तोंडातून बाहेर पडतात. नाटकं म्हणजे तर जिवंत झालेले चालते बोलते काव्यच. कोणी कोणी म्हणतात की नाटकं फक्त पाहूनच रंग येतो, पण नाटक वाचण्याची गंमत काही और असते. आपल्या नजरेसमोर एक काल्पनिक रंगभूमी आणायची. नाटककाराने तयार केलेली पात्र त्या रंगभूमीवर सोडून द्यायची आणि त्या पात्रांशी समरस होऊन नाटक वाचायचं. रंगमंचावर भरत नाही एवढा रंग नाटक वाचत असताना भरतो. केव्हा केव्हा असं वाटतं की नाटकं पाहण्यापेक्षा नुसती नाटकं वाचावीत. काल्पनिक पात्र, काल्पनिक रंगभूमीवर आणण्याची ताकद मात्र वाचकाच्या अंगी असली पाहिजे. तेवढी असली तर खऱ्या नाटकापेक्षा बसल्या बसल्या घरच्या घरी आराम खुर्चीवर पडल्या पडल्या माणसाला असाधारण आनंदाचा उपभोग घेता येतो.
केवळ मनोरंजनासाठी किंवा फावल्या वेळच्या 4 घटका सुखा समाधानात घालवण्यासाठीच वाचन करायचं असं नाही, तर क्षणोक्षणी वेगाने बदलत जाणाऱ्या जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वाचनाची गरज आहे. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान करून घेण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घेणं किंवा जाणत्याकडून त्या संबंधी माहिती ऐकणं हे राजमार्ग आहेत. परंतु हे मार्ग जेव्हा बंद होतात किंवा अडचणीचे वाटतात, तेव्हा जाणत्या लोकांनी त्या संबंधी लिहून ठेवलेले ग्रंथ वाचूनच माणसाला ज्ञानार्जन करता येतं. गुरुशिवाय ज्ञान नाही. कित्येक वेळी निसर्ग माणसाचा गुरु बनतो. तो प्रत्यक्ष अनुभवांचे ज्ञान देतो. ते ज्ञान 52 कशी सोन्यासारखं असतं, परंतु असं ज्ञान मिळवणं धोक्याचं असतं. नागासाकी किंवा हिरोशिमा इथं टाकलेल्या अण्वस्त्रांच्या विध्वंसनाचे प्रत्यक्ष ज्ञान त्यात सापडलेल्या अनेकांना झालं असेल, परंतु असलं ज्ञान प्रत्यक्ष अनुभवायला किती माणसं तयार होतील? त्या हल्ल्याची इतिवृत्ते वाचून अंगावर शहारे आणणारे ज्ञान घर बसल्या मिळवणंच हिताचं नाहीये का? कानांनी ऐकून सुद्धा ज्ञान मिळतं, परंतु इहलोक सोडून गेलेल्या महान विभूतींचे बोलणे कसे ऐकता येणार? माणसाच्या कानाला सुद्धा मर्यादा आहे. त्यांचे कान देवानेच लहान केलेले आहेत. वर्तमान काळात वावरणाऱ्या व्यक्तींचे म्हणणेही त्याच्या कानापर्यंत येईल की नाही ही शंका आहे. पण त्याचा दृष्टीचा टप्पा मात्र मोठा आहे. वाचन क्षमतेमुळे तर तो दिक्कालाचाही अतीत गेलेला आहे. सुजान वाचकाचा अंत चक्षुला फार दूरचं दिसायला लागतं, अनुभवायला मिळतं. आजच्या काळात वाचन हेच ज्ञानार्जनाचं सोपं साधन आहे आणि ग्रंथ हाच माणसाचा गुरु आहे. मित्रांनो, शरीराला जसं अन्न लागतं तसंच मनाला वाचन, श्रवण ही साधनं पाहिजेत. अन्नाने शरीराचं पोषण होतं आणि वाचन श्रवणाने मनाचं पोषण होतं. ह्या दोन्ही व्यापारात पुष्कळ प्रकारचे मोठे चमत्कारिक साम्य आहे. जेवण जसं सावकाश, नेमस्तपणाचं आणि नियमाने असं असेल तर अंगी लागतं, शरीर वर्धक ठरतं. त्याचप्रमाणे ग्रंथ जर मनपूर्वक बेताबेताने वाचले तर त्यापासून ज्ञानाचा लाभ होत असतो आणि निरनिराळ्या मानसिक शक्ती वृद्धिंगत होत असतात. अन्नाचा परिपाक होऊन ते रक्तरूपाने शरीराला मिळालं म्हणजे जसं अन्नाचं सार्थक झालं, त्याप्रमाणेच आपण जे वाचलं त्याचं पुरतेपणी विवेचन करून त्यातलं ग्राह्य कोणतं, अग्राह्य कोणतं याची नीट व्यवस्था झाली म्हणजे तो मजकूर ज्ञान रूपाने आपल्या मनात मिसळून तो आपला झाला असं समजायचं. शेकडो जाडजूड मोठमोठाले ग्रंथ जरी घोकून टाकले तरी जोपर्यंत त्याचं विवेचन करण्यास आपण आपल्या विचार शक्तीचा उपयोग करणार नाही, तोपर्यंत ती विद्या त्या ग्रंथातच राहील. त्याचा लवलेशही वाचकाचा मनात शिरणार नाही. इसाप नीतीतील तो उंट आठवा. त्याच्या पाठीवर पुष्कळ अन्न सामुग्री होती, पण पोटात मात्र भयंकर भूकही होती. आमची व्यवस्था अशी तर नाही ना, एवढाच आजचा विचार करायचा आहे.